नमस्कार, मी श्रेया. साप्ताहिक जनमंगलसाठी आज मी माझ्या काही आवडत्या कवितांचं अभिवाचन करणार आहे. कविता ही जगण्याची एक सोबती असते. कविता जगण्याचं भानही देते. कवितेला विशाल अंतःकरण असते. अक्षरं कधी निष्ठुर नसतात. एखाद्या मधाच्या पोळ्यातून हजारो मधमाशांनी मध गोळा करून ठेवावा अशा हजारो अक्षरांना कधी मधमाशी होऊन आपल्यासाठी या कविता उपलब्ध करून देतात. प्रतिभा संपन्न अशा या कवितेच्या प्रत्येक कवितेला आजवर अनेकदा दाद मिळाली आहे. आणि म्हणूनच आज मी अतिशय प्रतिभा संपन्न अशा आदरणीय ज्येष्ठ पद्माजी गोळे यांच्या आकाशवेडी या काव्यसंग्रहातील काही कविता खास आपल्यासाठी वाचत आहे. पद्मा गोळे यांचा आकाशवेडी हा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा काव्यसंग्रह आहे. यामध्ये आपल्याला मुक्तछंदातले सुद्धा कविता सापडतात आणि अनेक गेयबद्ध लयबद्ध सुद्धा कविता आपल्याला यामध्ये दिसून येतात. या ठिकाणी मी आज 4 कवितांचं वाचन करणार आहे. यातली पहिली कविता जी माझी खूप आवडती कविता आहे आणि आपल्याला बऱ्याच जणांना अभ्यासाला पण होती. तर कवितेचं शीर्षक आहे बाळ चालल असं रणा. ही कविता एक अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची कविता आहे. एका सैनिकाच्या आईचं मनोगत या कवितेमध्ये आलेलं आहे. पण ही आई रडकी नाही, लेचीपेची नाही. अतिशय शूरवीर अशा सैनिकाची ही शूरमाता आहे आणि ही महाराष्ट्रीयन आहे. म्हणजे जिजा लक्ष्मीची नाते वगैरे असं जेव्हा ते शब्द येतात तेव्हा आपल्या अंगावरती शहारा येतो. आणि ही जी माता आहे ही त्या मुलाला अतिशय धीरोदात्तपणे लढायला सांगत आहे. आणि ही फार जुनी पद्धत आहे की जेव्हा घरातले पुरुष हे युद्धासाठी जायचे त्यावेळेला त्या ठिकाणी घरातल्या स्त्रिया, सवाष्ण स्त्रिया, माता असेल, बहीण असेल किंवा पत्नी असेल, या त्या पुरुषांना ओवाळायच्या आणि त्यानंतर त्यांना धीर द्यायच्या आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्या ओवाळणीतून किंवा त्या ओवाळण्याच्या क्रियेतून त्या ठिकाणी प्रार्थना करायच्या. तर ही जी माता आहे ही दुःखी अजिबात नाही आहे. तिला खूप अभिमान आहे की आपण एका शूर अशा सैनिकाची आई आहोत आणि ती त्याच्यासमोर रडत नाही आहे. तिला अतिशय धीरोदात्तपणे आपल्या मुलाला निरोप द्यायचा आहे. कारण तिला माहिती आहे की हे मायेचे पाश कदाचित रणांगणावरती त्याला दुबळं करू शकतील आणि त्याने शत्रूशी निकराने लढावं, विजयी होऊन वापस यावं अशा प्रकारची मनोकामना या अतिशय सुंदर अशा कवितेमधून व्यक्त होते. तर कवितेचं शीर्षक आहे बाळ चालल असं रणा. कवयित्री आदरणीय पद्मा गोळे. बाळ चालल असं रणा, घरा बांधी ते तोरण. बाळ चालल असं रणा, घरा बांधी ते तोरण. पंच प्राणांच्या ज्योतीने तुझं करीते औक्षण. याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची. याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची. खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा. मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीरांचा. नाही एकही हुंदका मुखा वाटे काढणार. किती सुंदर ओळी आहेत. नाही एकही हुंदका मुखा वाटे काढणार. मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार. अशुभाची सावलीही नाही पडणार येथे. ती आई आहे त्यामुळे तिच्या मनामध्ये कधीच आपल्या मुलाचं वाईट व्हावं असं चिंतन येऊच शकत नाही. आणि त्या निकराच्या लढाईच्या प्रसंगीसुद्धा तिचे आशीर्वाद, तिची प्रार्थना, त्याच्या सुरक्षितेसाठी केलेली मनोकामना कामी येणार आहे हे तिला नक्की माहिती आहे. कारण प्रार्थना आणि ऊर्जा ही अनेक वाईट गोष्टींना चांगल्या गोष्टीमध्ये परावर्तित करू शकते.
नाही एकही हुंदका मुखा वाटे काढणार, मीच लावूनी ठेविली तुझ्या तलवारीला धार. अशुभाची सावलीही नाही पडणार येथे, अशुभाची सावलीही नाही पडणार येथे. अरे मीही सांगते ना, जिजा लक्ष्मीशी नाते. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी. शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी. धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन. खूप सुंदर सुंदर अतिशय शेवटचं कडवं आहे. धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरविन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरविन. तर अतिशय सुंदर अशा प्रकारची ही कविता आहे. यानंतर मी पद्मा गोळे यांचीच मुक्त छंदातली एक कविता घेते, जी माझी खूप आवडती आहे. पद्मा गोळे यांचं आकाशवेडी हा काव्यसंग्रह मला आठवतो की अतिशय म्हणजे जवळपास 8व्या-9व्या वर्गात असल्यापासून मी तो सतत वाचत आहे आणि याच्या अनेक कविता मला पाठ आहेत. आणि या इतक्या सुंदर कविता आहेत, त्याच्यातल्या काही काही म्हणजे त्या शब्द अतिशय सामर्थ्यशाली अशा प्रकारचे आपल्याला दिसून येतात. साधे शब्द असतील, अल्पाक्षरी कविता असेल, पण आशय मोठा असलेल्या या कविता आहेत. मौन, यातून मौन नावाची कविता म्हणजे मौनाचं सामर्थ्य काय असते आपल्याला माहिती आहे. आणि तसं पण मौनम सर्वार्थ साधनम असं म्हटलेलं आपल्याला नेहमी आढळतं. आणि मौनातून अनेक गोष्टी सिद्ध होतात. म्हणजे संस्कृतचा अभ्यास करताना मला नाट्यशास्त्र असेल किंवा यामध्ये काही मौनासंदर्भातल्या ज्या गोष्टी समजल्या, त्यामध्ये इतके सुंदर शब्द वापरलेले आहेत की मौन जे असते हे कशा कशामधून व्यक्त होऊ शकतं. किंवा आपल्याला जर एखाद्याला नकार द्यायचा असेल तर सुद्धा काय करता येऊ शकतं. एखाद्या गोष्टीला नकार द्यायचा असेल, एखाद्या कृतीला नकार द्यायचा असेल तर त्यामध्ये 6 प्रकारच्या कृती अपेक्षित आहेत की त्याचे वेगवेगळे अर्थ लागू शकतात. पहिला आहे विलंब, म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी उशीर करणे. हे पण नकार देण्याचं एक अस्त्रच आहे. उशीर केला याचा अर्थ की समोरच्याला ते काम करायचं नाही. दुसरं आहे उरुभंग, त्याचा मूड घालवून टाकायचा कामातला किंवा त्याच्या मनासारख्या आपण उलट कृती करायच्या समोरच्या व्यक्तीच्या, हा पण नकाराचाच एक भाग आहे. तिसरं आहे गमन. गमन म्हणजे काय तर त्या ठिकाणावरून निघून जायचं, अनुपस्थित व्हायचं, पोबारा करायचा आणि तिथे राहायचंच नाही, जेणेकरून प्रत्यक्ष नकार द्यायची वेळच येत नाही. चौथा आहे विषयांतर, बोलता बोलता विषय बदलून टाकायचा, हे पण आपल्याला नकाराचं एक अस्त्रशस्त्र माहिती आहे. आणि 5वा प्रकार आहे अधोवदन, म्हणजे खाली मान घालून बसायचं जेणेकरून सांगायची वेळ येत नाही, समोरच्याला कळतं की यांना नकार द्यायचा आहे. आणि 6वा प्रकार आहे नकाराचा, 6वा प्रकार आहे जे ब्रह्मास्त्र सगळीकडे वापरले जाते, सगळ्या नात्यांमध्ये वापरलं जाते, ते म्हणजे आहे मौन. तर अशा मौनावरची एक सुंदर कविता पद्मा गोळे यांची मी या ठिकाणी सादर करत आहे. साप्ताहिक जनमंगलच्या वतीने मी हे सर्व वाचन करत आहे. मौनानं होतं एवढं रामायण, मौनानं होतं एवढं रामायण, हे माहीत असतं तर शब्दांच्या स्वाधीन झाले असते. मौनानं होतं एवढं रामायण, हे माहीत असतं तर शब्दांच्या स्वाधीन झाले असते. पण शब्दांनी नेली असती मिरवणूक भलत्याच दिशेला, पण शब्दांनी नेली असती मिरवणूक भलत्याच दिशेला. शब्द म्हणजे अंधकौरव, शब्द म्हणजे अंधकौरव, ओठात एक पोटात भलतंच. शब्द म्हणजे अंधकौरव, ओठात एक पोटात भलतंच. मौनाचं रामायण सहन करता येतं सीता होऊन, मौनाचं रामायण सहन करता येतं सीता होऊन. पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा, पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा. खूपच सुंदर अशा प्रकारच्या या कविता आहेत.
तिसरी कविता आठवणींवरती आहे. खरं तर आठवणींवरती वेगळं बोलायचं कामच नाही. आठवणी या सतत आपल्यासोबत असतात. पण या आठवणींबद्दल कवयित्रीला काय वाटते? पुन्हा सांगत आहे, श्रेष्ठ कवयित्री पद्मा गोळे यांच्या आकाशवेळी या काव्यसंग्रहातील आणि इतर काही कविता मी या ठिकाणी त्याचं अभिवाचन करत आहे, खास साप्ताहिक जनमंगलसाठी. कवयित्री म्हणतात, मुक्तछंदातली कविता आहे पण अतिशय सुंदर अशा प्रकारची कविता आहे. मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा, मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा हसत मुखानं त्यांना या म्हणावं, हसत मुखानं त्यांना या म्हणावं, उंची मखमली आसनं देऊन प्रेमानं बसा म्हणावं. स्थानापन्न झाल्या की हळूच विचारावं, काय घेणार? त्याही बेट्या मिसतील, निष्पाप बालपणाचा आव आणून विचारतील, काय देणार? मोकळेपणानं उत्तर द्यावं, मागाल ते तुमचंच. मोकळेपणानं उत्तर द्यावं, मागाल ते तुमचंच. मग एक हळूच म्हणेल, डोळे द्या. बघा मागणी काय विचित्र आहे. आठवणी भेटायला आलेल्या आहेत. कवयित्रीने त्यांना चक्क मखमली आसनावरती बसवलेलं आहे. काय घेणार? पाहुणे आहेत ना त्या, मग काय घेणार विचारलं तर काय म्हणते? आठवण म्हणते, एक हळूच म्हणेल, डोळे द्या. पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे. दुसरी म्हणेल, हात द्या, न धरता आम्हाला पकडून ठेवणारे. तिसरी म्हणेल, शब्द द्या, इंद्रधनुष्यातील रंग आमच्यावर उधळणारे. पण कुणाला काहीच देऊ नये, पण कुणाला काहीच देऊ नये. शब्द तर मुळीच देऊ नये. चौथी पाचवी सगळ्या होतील पुढं, पण मध भरलेल्या गळ्यानं नुसतंच हू म्हणावं. मध भरलेल्या गळ्यानं नुसतंच हू म्हणावं. डोळे मिटून घ्यावेत आणि सगळ्यांना कुरवाळीत कुरवाळीत मनाच्या तळमहालात झोपवून टाकावं. आणि सगळ्यांना कुरवाळीत, या आठवणींना कुरवाळीत मनाच्या तळमहालात झोपवून टाकावं. पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी, पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी. खूप सुंदर या कविता आहेत. आकाशवेडी काव्यसंग्रहामधील ही सर्वात सुंदर कविता जी अनेकांना आवडते आणि म्हणूनच ती वारंवार ऐकावीशी वाटते. या कवितेतील ओळीवरूनच कविता संग्रहाला आकाशवेडी हे नाव ठेवलं गेलेलं आहे. माझी एक अतिशय आवडती अशा प्रकारची ही कविता खास आपल्यासाठी साप्ताहिक जनमंगलच्या मंचावरून मी प्रस्तुत करत आहे. आकाशवेडी काव्यसंग्रहामधील आदरणीय पद्माजी गोळे यांची एक कविता. मी एक पक्षीण आकाशवेडी, दुजाचे मला भान नाही मुळी. मी एक पक्षीण आकाशवेडी, दुजाचे मला भान नाही मुळी. डोळ्यात माझ्या असे एक आकाश, श्वासात आकाश प्राणातळी. मी एक पक्षीण आकाशवेडी, दुजाचे मला भान नाही मुळी. डोळ्यात माझ्या असे एक आकाश, श्वासात आकाश प्राणातळी. स्वप्नात माझ्या उषा तेवते अन पहाट. स्वप्नात माझ्या उषा तेवते अन निशागात हाकारिते तिथुनी. क्षणार्धा सुटे पाय निडातुनी अन विजा खेळती मत्त पंखातुनी. अशी झेप घ्यावी असे सूर गावे. किती सुंदर ओळी आहेत. अशी झेप घ्यावी असे सूर गावे, घुसावे ढगा माझी बाणापरी. ढगांचे अबोली भुरे केशरी रंग, माखून घ्यावेत पंखावरी. अशी झेप घ्यावी असे सूर घ्यावे, असे सूर गावे, घुसावे ढगा माझी बाणापरी. ढगांचे अबोली भुरे केशरी रंग, माखून घ्यावेत पंखावरी. गुजे आरुणी जाणुनी त्या उशेची. सर्वात सुंदर कडवं. गुजे आरुणी जाणुनी त्या उशेची, जुळे का पहावा स्वराशी स्वर. बघावी झणत्कारिते काय वीणा, शिवस्पर्श होताच तो सुंदर. गुजे आरुणी जाणुनी त्या उशेची, जुळे का पहावा स्वराशी स्वर. बघावी झणत्कारिते काय वीणा,
शिवस्पर्श होताच तो सुंदर. किती उंच जाईन पोचेन किंवा संपेल हे आयु अर्ध्यावरी. किती उंच जाईन पोचेन किंवा संपेल हे आयु अर्ध्यावरी. आकाशयात्रीस ना खेद त्याचा, निळी जाहली ती सबाह्यांतरी. आकाशयात्रीस न खेद त्याचा, निळी जाहली ती सबाह्यांतरी. आशा आहे तुम्हाला या सर्व कविता आवडल्या असतील. लवकरच पुन्हा भेटूया याच ठिकाणी. धन्यवाद.